नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 36 त्रिकोणाचे जे गुणधर्म आहेत ते बघितलेलं आहे. आज आपण काय तर 6वीचे गणित प्रकरण 16वे चौकोन त्याचा जो सराव संच 37 आहे तो आपण बघणार आहोत. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही सर्व मागचे व्हिडिओ बघू शकता. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला शिकवलेलं समजल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक तर कराच. पुढे चला आपण प्रश्न बघू. पहिला प्रश्न सराव संच 37 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व त्याची नावे लिहा. आकृत्या आता चौकोन, पहिले तर चौकोन म्हणजे काय ते पहिले समजून घ्या. चौकोन म्हणजे ज्या एखादा बाजू आहेत, बंदिस्त आकृती म्हणजे ज्याला 4 कोन आणि 4 काय असतात तर बाजू असतात. 4 हा एक कोन, हा एक कोन आणि हा एक कोन, तो म्हणजेच काय असतो चौकोन. म्हणजे त्याला 4 कोन आणि 4 बाजू, त्या पण कशा बंदिस्त. ही तुम्हाला आकृती दिसत असेल, ही म्हणजेच कशी बंदिस्त आकृती. ह्याला 4 कोन आहेत आणि ह्याला 4 बाजू आहेत, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहोत, चौकोन म्हणणार आहोत. तर खाली जे दिलेले आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न, खाली आकृत्यांचे निरीक्षण करावं त्याची नावे लिहा. तर नावे लिहायची आहेत, आकृत्या बघायच्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला लिहायच्या. चौकोन आहे की कोण आहे ते आपल्याला लिहायचे. त्याच्यातल्या आकृती दिलेल्या आहेत. पहिला प्रश्न जर तुम्ही नीट मोजले, ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू, ही चौथी बाजू आणि ही पाचवी बाजू, म्हणजे नीट मोजलं तर किती बाजू होतात, 5 बाजू होतात. आणि हा एक कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथा कोण आणि 5 कोण, 5 बाजू आणि 5 कोण होतात. म्हणून ह्याचं नाव काय आहे तर ह्याला काय सांगतात, पंचकोन सांगतात. ह्याला काय सांगतात, पंचकोन. आणि बाजू किती आहेत ह्याला, पंचकोनाला बाजू किती असतात तर 5 असतात. पंचकोनाला बाजू किती असतात, 5 असतात. आणि कोण किती असतात तर 5 असतात. इथे अजून दिलेलं आहे 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे ही जी आकृती आहे ह्याला किती बाजू आहेत तर 6 आहेत. आणि कोण पण मोजून घेऊ आपण, हा 1, हा 2, हा 3, ही चौथा कोण, हा 5वा आणि हा 6वा. म्हणजे कोण किती आहेत तर 6 कोण आहेत. म्हणून ह्याला काय सांगतात, 6 कोण असतो त्याला काय सांगतात तर षटकोन. त्याला काय सांगतात षटकोन. आणि बाजू किती असतात तर षटकोनाला 6 बाजू आणि 6 कोण असतात. म्हणून ही जी आकृती आहे ही कोणती आहे, षटकोनाची. 5 कोण आणि 5 बाजू आहेत त्याला पंचकोन. जसं चौरसचं तुम्हाला सांगितलं 4 बाजू आणि 4 कोण होतं म्हणून त्याला चौकोन सांगतात. चौरस नाही चौकोन सांगतात. चौकोनामधला चौरस हा एक प्रकार असतो. तर षटकोन 6 कोण आणि 6 बाजू असतील तर त्याला षटकोन सांगतात. सराव संच 37 मधल्या पहिल्यामधला तिसरा प्रश्न. आता मागचे आपण 2 तर बघितलेच, त्याच्यावरनं तुम्हाला चौकोन, पंचकोन, षटकोन हे तर तुम्हाला समजलंच असेल. आणि समजलंच असेल तर व्हिडिओ आवडला सुद्धा असेल. तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करूनच जा. तर बघू आपण तिसरा प्रश्न काय दिलेला आहे. तिसरा प्रश्न आपण पहिल्या तर बाजू मोजू. 1 2 3, चौथी बाजू, ही 5वी बाजू, 6वी बाजू आणि 7वी बाजू. बाजू किती मोजल्या आपण 7. आणि कोण तर हा एक कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथा कोण, 5वा कोण, 6वा कोण आणि 7वा कोण. तर कोण किती आहेत 7 आणि बाजू किती आहेत 7. म्हणून या तिसरी आकृती जी आहे त्याला काय सांगतात तर सप्तकोन. सप्त म्हणजे 7. सप्त लिहायला मी चुकवलं, सप्तकोन ह्याला काय सांगतात सप्तकोन.
आणि बाजू किती असतात सप्तकोनाला? तर बाजू सुद्धा किती असतात? 7 बाजू आणि 7 कोन असलेल्या आकृतीला सप्तकोन असे म्हणतात. चौथा प्रश्न काय दिलेला आहे? मोजू. पहिले तर आपण कोण मोजू. पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथा कोण, पाचवा कोण, सहावा कोण, सातवा कोण आणि आठवा कोण. बाजू पण मोजून घेऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे बाजू किती आहेत? 8 आणि कोण किती आहेत? तर ते पण 8च आहेत. म्हणून या आकृतीला आपण काय म्हणणार आहोत? तर अष्टकोन. ह्याला काय म्हणतात? अष्टकोन. अष्टकोनाला कोण 8 असतील तर बाजू सुद्धा किती असणार आहेत? 8च असणार आहेत. बाजू पण किती असणार आहेत? 8च. आणि इथेच आपला सराव संच 37 सुद्धा संपलेला आहे. व्हिडिओला लाईक तर तुम्ही केलंच असेल, सबस्क्राईब सुद्धा केलंच असेल, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चला भेटू जो पुढचं प्रकरण आहे त्याच्यासाठी. धन्यवाद.